नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या ठिकाणी जो घटक पाहायचा आहे तो आहे उच्च शिक्षण प्रणाली, म्हणजेच हायर एज्युकेशन। अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे। त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीपासून ते अगदी मध्ययुगीन शिक्षण पद्धती, विशेषतः भारतात जी मुस्लिम राजवट होती तर त्या काळात मुस्लिम शिक्षण पद्धती जी काही भारतामध्ये राबवल्या गेली तर त्याबद्दलही समजून घ्यायचं आहे। प्राचीन भारताच्या बाबत स्पेसिफिकली पाहायला गेलं तर वैदिक काळातील शिक्षण पद्धती आणि नंतरची जी काही बौद्धकालीन शिक्षण पद्धती आहे तर याबद्दलही समजून घ्यायचं आहे, त्याचे वैशिष्ट्य समजून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धती, ब्रिटिश काळामध्ये शिक्षण विषयक जे काही वेगवेगळे धोरण, आयोग किंवा समित्या स्थापन झाल्या होत्या तर त्याबद्दल देखील अगदी मुद्देसूद पद्धतीने। त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात कशा पद्धतीने या ठिकाणी शिक्षण व्यवस्था विकसित होत गेलेली आहे, देशामध्ये कशा पद्धतीने नवीन नवीन धोरण जे आहेत मग ते विद्यार्थी केंद्रित धोरण कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांची अंमलबजावणी करण्यात आली हे देखील आपल्याला याच तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या या प्लॅटफॉर्मवर एज्युमॉल या प्लॅटफॉर्मवर मी तुमचं स्वागत करतो आणि इथं आपण सुरुवात करणार आहोत आपल्या या घटकाला, ज्याचं नाव आहे उच्च शिक्षण। यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भारतीय शिक्षण पद्धतीचा जो काही सुरुवातीचा काळ आहे तर ती म्हणजे वैदिक शिक्षण पद्धती समजून घ्यावी लागेल। तुम्ही म्हणाल याच्या आधी काही होतं का, तर निश्चितच प्राचीन भारतीय संस्कृती जी काही आहे, जगातल्या 4 प्राचीन संस्कृत्यांमध्ये भारतीय संस्कृती देखील आहे आणि ती संस्कृती म्हणजे सिंधू किंवा हडप्पा मोहनजोदडो संस्कृती देखील म्हणतात। जगातल्या 4 प्राचीन संस्कृत्या कोणत्या असं जर म्हटलं तर निर्विवादपणे आपल्याला म्हणावं लागेल, एक म्हणजे इजिप्शियन संस्कृती, दुसरी मेसोपोटेमियन संस्कृती, तिसरी भारतीय संस्कृती आणि चौथी जी आहे तर ती चीनी संस्कृती। चारही या ठिकाणी अगदी इसवी पूर्व 4000 ते 6000 इथपर्यंत आपल्याला त्यांचा कार्यकाळ पाहायला भेटतो। भारताच्या बाबत जर पाहायला गेलं तर सिंधू संस्कृतीमध्ये लिपी होती का, तर निश्चितच होती, पण त्या लिपीचा उलगडा मात्र झालेला नाहीये। ठीक आहे, म्हणजे एकंदर तत्कालीन शिक्षण पद्धती, तत्कालीन समाज व्यवस्था, तत्कालीन स्त्री जीवन, तत्कालीन समाज जीवन नेमकं कसं होतं हे आपल्याला अचूक आणि ठोसपणे सांगता येत नाही। काही त्या ठिकाणी जे काही शिलालेख किंवा अगदी जे काही कोरलेले मडके वगैरे जे आहेत तर ते आपल्याला मिळालेले आहेत, पण ती लिपी माहिती नसल्यामुळं त्याबद्दल ठोसपणे सांगणं सध्या तरी शक्य। मग खऱ्या अर्थानं जे गुरु शिष्य परंपरा म्हणजे कुणीतरी एकानं शिकवायचं आणि बाकीचे जे काही आहेत ते शिष्य तर त्यांनी त्या गोष्टी समजून घ्यायच्या, तर ह्याचा जो काही ही पद्धत जी आहे शिक्षणाची मूलभूत पद्धत तर ती आपल्याला पाहायला भेटते पहिल्यांदा वैदिक। आता वैदिक काळ जो आहे हाही पुन्हा 2 भागांमध्ये विभागलेला दिसतो। एक म्हणजे पूर्व वैदिक काळ, नंतरचा असतो उत्तर वैदिक काळ। दोन्हीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः समाज जीवनामध्ये फरक जाणवतो। कशा पद्धतीने फरक, तर पूर्व वैदिक काळ जो आहे ना तो बऱ्यापैकी त्या ठिकाणी रॅशनल विचारांचा होता। त्या काळामध्ये समाजामध्ये वर्णव्यवस्था होती का, तर होती, पण भेदभाव मात्र नव्हता। स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता, बरोबर आहे, पण हेच उत्तर वैदिक काळामध्ये मात्र इथं वर्णव्यवस्थेचं रूपांतर जाती व्यवस्थेमध्ये, बरोबर आहे। उत्तर वैदिक काळामध्ये समाज जीवन जे आहे तर ते मोठ्या ढळून निघालं आणि त्यामध्ये जातीचे बंधन कठोर होत गेलेले आहेत आणि काही जाती किंवा काही वर्ण जे आहेत तर त्यांना दाबले गेलं, त्यांना शिक्षण नाकारले गेला। म्हणजे अगदी सुरुवातीला खूप चांगल्या पद्धतीने जे समाज जीवन चालू होतं तर वरचे वर त्या ठिकाणी दर्जा किंवा त्याचे जे काही त्याच्यातलं जे स्वातंत्र्य होतं, विशेषतः स्त्री स्वातंत्र्य आणि शिक्षण व्यवस्थेमधलं स्वातंत्र्य ते मात्र अशा या वैदिक शिक्षण पद्धतीबद्दल आपण पहिल्यांदा समजून घेऊ। मित्रांनो, वैदिक काळाच्या शिक्षण पद्धतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य गुरुकुल प्रणाली होती। अशा पद्धतीचं या ठिकाणी एक सिंबॉलिक इथं मी इमेज घेतलेली आहे, यामध्ये गुरु तुम्ही पाहू शकता आणि त्यांच्या समोर त्या ठिकाणी शांत चित्तानं त्यांनी जे सांगतायत तर ते ऐकणारे होऊ शकता। गुरुकुल प्रणालीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गुरुच्या गृहात म्हणजे गुरुच्या घरी ही शिष्य जे आहेत तर हे शिकायला जात असत आणि तिथं त्या ठिकाणी ते स्पेसिफिक वर्ष जे आहेत तर ते तिथं त्यांनी घालवत। त्या काळामध्ये बऱ्याचशा अटी असो किंवा इतर जे निर्बंध आहेत तर हे देखील त्यांना पाळावे लागत होते। विद्यार्थी गुरूंच्या आश्रमामध्ये म्हणजेच गुरुकुलामध्ये राहून शिक्षण घेत असे। शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थी आपल्या घरापासून दूर राहत असत। आता यामध्ये हे फक्त सामान्य विद्यार्थी असत असं नाहीये मित्रांनो, अगदी तुम्ही
महाभारतामध्ये कौरव पांडवांचा काळ जरी पाहिला ना तरी देखील हे सगळे राजकुळातले जरी विद्यार्थी असले, म्हणजे राजकुळामध्ये जन्मलेले जरी हे सगळे लोक असले, बालक असले, तरी देखील ते गुरुकुल शिक्षण पद्धतीच्या दरम्यान गुरुच्या घरातच जाऊन राहिलेले आहेत. अगदी सामान्य जीवन त्यांनी जगलेलं आहे. स्वतः भगवान श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींच्या त्या ठिकाणी गुरुकुलामध्ये शिक्षण घेत होते. म्हणजे एकंदर त्या ठिकाणी भेदभाव आपल्याला तसा पाहता त्या ठिकाणी स्पष्टपणे जाणवत नाही. अगदी राजाचा मुलगा असो की एखादा सामान्य मुलगा असो, तो या ठिकाणी गुरुच्या घरी अगदी इक्वल पद्धतीने राहत असे. नैतिक आणि धार्मिक शिक्षणावर यामध्ये भर होता. यामध्ये मुख्यत्वे वेद, 4 वेद तुम्हाला निश्चितच माहिती असेल, तर या वेदांचं अध्ययन या ठिकाणी केलं जायचं. उपनिषदे, धर्मसूत्रे यांचं अध्ययन प्रामुख्यानं या काळामध्ये विद्यार्थ्यांना केलं जायचं. सत्य, धर्म, संयम, श्रद्धा आणि सेवा यासारख्या नैतिक मूल्यांचा त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर मुखोद्गत शिक्षणावर इथं मोठ्या प्रमाणात भर होता. खरं तर त्या ठिकाणी कागदाचा शोध लागलेला नव्हता, त्यामुळं जे काही ज्ञान होतं ना तर ते लिखित स्वरूपामध्ये या काळामध्ये आढळत नाही. आणि मग एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं या ज्ञानाचा प्रसार करण्याचं किंवा ट्रान्सफर करण्याचं एकमेव साधन जर कोणतं असेल तर ते म्हणजे ते ज्ञान उद्गत करणे. आणि या माध्यमातून अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण अक्षरशः ग्रंथच्या ग्रंथ या काळामध्ये विद्यार्थी असो किंवा जे काही शिक्षक आहेत तर त्यांचे पाठ असत. बरोबर आहे, म्हणजे ज्ञान मुखोद्गत करण्यावर इथं भर होता. त्याच्यानंतर या ठिकाणी स्मरणशक्ती आणि उच्चारणावर देखील विशेष भर होता. उच्चारण म्हणजेच काय तर मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेस पाहतो, विशेषतः संस्कृत ग्रंथ जे आहेत, भगवद्गीता वगैरे, तर यामध्ये जे श्लोक आहेत ना तर या श्लोकांचं अचूक उच्चारण करणं हे फार महत्त्वाचं समजलं जातं. आणि मग त्या उच्चारण शास्त्राचा यामधूनच विकास होत गेलेला आहे. त्यांचं उच्चारण स्पष्ट तर त्यांना धार्मिक विधीमध्ये ते स्पेसिफिक मंत्र जे आहेत तर ते मंत्र म्हणण्यामध्ये देखील प्रायोरिटी दिल्या जायची, कारण ते मंत्र त्याच पद्धतीनं त्याच अचूकतेसह म्हणणं हे फार महत्त्वाचं समजल्या जायचे. त्यानंतर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकास हा देखील इथं महत्त्वाचा होता, ज्यामध्ये योग, ध्यान, आत्मसंयम या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या समजल्या जायच्या. त्यासोबत शरीर संपदा, सैनिकी शिक्षण या गोष्टी देखील इथं देखील तयारी करून घेतल्या जायचे. महत्त्वाचे शिकवले जाणारे जे विषय होते तर त्यामध्ये साहजिकच वेद, वेदांग, गणित, खगोलशास्त्र, त्यानंतर आयुर्वेद, संगीत, व्याकरण, तर्कशास्त्र, म्हणजे एकूण ज्या काही आपण महत्त्वाच्या 64 कला म्हणतो तर ह्या 64 कला यावेळेस महत्त्वाच्या समजल्या जायच्या आणि त्यामध्ये या विद्यार्थ्यांना एक्सपर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर संन्यास आणि ब्रह्मचर्य या गोष्टी ज्या आहेत तर या आश्रमामध्ये राहत असताना कंपल्सरी आणि महत्त्वाच्या समजल्या जायच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर वैदिक शिक्षण पद्धतीची सामाजिक वैशिष्ट्ये काय, तर मी तुम्हाला आधीही सांगितलं की पूर्व वैदिक काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री शिक्षण जे आहे तर हे पाहायला भेटतं. अगदी या काळामध्ये गार्गी, मैत्री, त्यानंतर या ठिकाणी इतर जर पाहिलं तर अलापा यासारख्या किंवा ममता यासारख्या विदुषी म्हणजेच महिला विद्वान ज्या आहेत तर ह्या तुम्हाला पाहायला भेटतात, त्यांचा उल्लेख वारंवार आढळतो. सर्वसामान्य स्त्रिया ज्या आहेत तर त्यांना मात्र शिक्षणाच्या मर्यादित संधी त्या काळामध्ये होत्या. वर्णाश्रमी समाज होता का तर निश्चितच होता. पूर्ववैदिक काळामध्ये समाजामध्ये 4 वर्ण प्रामुख्याने पाहायला भेटायचे. 4 वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर शूद्र वर्ग जो आहे तर हा मात्र शिक्षणापासून वंचित होता. बाकी तिघांनाही शिक्षणाचा अधिकार होता. बरोबर आहे. व इथं उपनयन संस्काराच्या नंतर शिक्षणाला प्रारंभ व्हायचा. ब्राह्मण या वर्णासाठी 8 वर्ष हे योग्य वय समजलं जायचं, म्हणजे 8वं वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा उपनयन संस्कार व्हायचा आणि तो जो विद्यार्थी आहे तर गुरुगृहामध्ये जायचा. क्षत्रियासाठी 11 वर्ष आणि वैश्य विद्यार्थ्यासाठी 12 वर्ष हे उपनयन संस्काराचं वय समजलं जायचं, म्हणजे एकंदर तिथून पुढे त्याचं शिक्षण चालू व्हायचं. शिष्य आणि गुरु यांचं नातं जे आहे म्हणजे गुरु एकंदर शिष्यांना पुत्रवत मानत. त्याच्यानंतर वैदिक शिक्षण पद्धतीचे जे वैशिष्ट्य आहेत तर हे आपण थोडक्यात पाहूया. खरं तर इथं ह्याच्या आधीही मी मुद्देसूदपणे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण काही फॅक्ट्स त्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत तर ते आपण इथं समजून घेऊ. या काळामध्ये वैदिक परंपरेनुसार विद्या 2 प्रकारची असते. एक म्हणजे पराविद्या आणि दुसरी म्हणजे अपराविद्या. परा म्हणजेच काय तर आध्यात्मिक विद्या, म्हणजे एकंदर या ठिकाणी ज्याला आपण
मोक्ष प्राप्ती म्हणतो तर त्या मोक्ष मिळवण्याच्या दृष्टीनं जी ब्रह्मविद्या असते तर ती म्हणजे पराविद्या, बरोबर आहे. आणि अपराविद्या म्हणजे काय, तर मग ह्याच्यामध्ये मग धनुर्विद्या आली, गणित आलं किंवा खगोलशास्त्र, म्हणजे जे आपले ऐहिक जीवन जगण्यासाठी आवश्यक असते तर ते म्हणजे अपराविद्या. म्हणजे एकंदर पराविद्या ही श्रेष्ठ विद्या समजली जायची, तर अपराविद्या ही आहे तर ती एकदम अगदी सामान्य एक आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी जी विद्या आहे, जीवनासाठी उपयुक्त विद्या, तर ती म्हणजे अपराविद्या. कधी जर विचारलं की परा आणि अपरा याच्यामध्ये फरक काय, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे. त्यानंतर उपनयन संस्काराच्या नंतर शिक्षणास प्रारंभ व्हायचा आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समावर्तन समारंभ होत असे. म्हणजे एकंदर जसं पदवीदान समारंभ असतो ना आजकाल, तर तसा हा शिक्षण पूर्ण झाल्यानंतरचा समावर्तन समारंभ. शिक्षण हे 12 वर्षांचं त्या ठिकाणी साधारणतः असायचं, पण त्याच्यातही खरं तर पुन्हा तुम्ही हायर एज्युकेशन घेत असाल म्हणजे 12 वर्ष, त्याच्यानंतर आणखी 12 वर्ष जर वाढलं तर त्या ठिकाणी 24 वर्ष, आणखी 12 वर्ष वाढलं तर 36 वर्ष, आणि आणखी 12 वर्ष म्हणजे 48 वर्ष. आणि यानुसार मित्रांनो वेगवेगळ्या पदव्या म्हणजे 4 वेगवेगळ्या पदव्यांचा आपल्याला उल्लेख आढळतो. त्या पदव्या कोणत्या हे देखील आपल्याला पाहायचंय. तर मित्रांनो वैदिक काळामध्ये प्रत्येक वेदाचे अध्ययन करण्यासाठी 12 वर्षांचा कालावधी लागत असे. ठीक आहे. आता 4 वेद जे आहेत तर हे निश्चितच तुम्हाला माहिती असतील. ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि सामवेद. या प्रत्येक वेदाचे काही वैशिष्ट्य येतं, जसं की अथर्ववेदामध्ये वगैरे जे मंत्र तंत्र वगैरे येतात तर यांचा उल्लेख बऱ्यापैकी आपल्याला आढळतो. काही याच्यामध्ये यज्ञ वगैरे जे आहे किंवा काही संगीत यासारख्या गोष्टींवर देखील भर आपल्याला आढळतो. आता अध्ययन कालावधीनुसार बघा, जर तो विद्यार्थी 12 वर्ष गुरुकुलामध्ये जर राहिला आणि त्यानं ते शिक्षण पूर्ण केलं तर त्याला स्नातक ही पदवी भेटल्या जाईल. कोणती बरं? स्नातक. त्याच्यानंतर पुढच्या आणखी 12 वर्ष म्हणजे एकूण 24 वर्ष तो गुरुकुलामध्ये जर राहिला तर त्याला वसू ही पदवी भेटायची. त्याच्यानंतर आणखी 12 वर्ष म्हणजे 36 वर्ष जर राहिला तर तो रुद्र या पदवीने सन्मानित व्हायचा. आणि या ठिकाणी जर तो आणखी 12 वर्ष म्हणजे 48 वर्षपर्यंत त्यानं शिक्षण जर घेतलं तर त्याला आदित्य ही पदवी भेटायची. त्यावर प्रश्न बऱ्याच वेळेस या ठिकाणी आलेला आहे. स्नातक, वसू, रुद्र आणि आदित्य. बघा 12 वर्षांनी स्नातक, 24 वर्षानंतर त्याला वसू ही पदवी भेटायची, 36 वर्षांनी रुद्र ही पदवी भेटायची आणि 48 वर्षांनी त्याला आदित्य ही पदवी त्या ठिकाणी मिळत असे. वैदिक परंपरेनुसार कोणकोणत्या पदव्या किती वर्षांनी मिळत असत यावर प्रश्न यापूर्वी विचारलेले आहेत, त्यामुळे हा पॉइंट अत्यंत महत्त्वाचा आहे. उत्तर वैदिक काळाबद्दल जर बोलायचं असेल तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की पूर्व वैदिक काळामध्ये जी वर्ण व्यवस्था होती तर तिचं रूपांतर कुठंतरी जाती व्यवस्थेमध्ये झालेलं होतं. आणि निश्चितच जाती व्यवस्था जेव्हा डेव्हलप झालेली आहे तेव्हा त्यासोबत एक गोष्ट आली ती म्हणजे प्रमाणामध्ये काही जाती ज्या आहेत तर त्या पिचल्या, दबल्या आणि त्यांच्यावर अन्याय जो काही आहे तर तो प्रचंड वाढलेला आहे. त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आलेला आहे आणि अगदी हळूहळू त्या जाती व्यवस्थेनं खूप काही वर्षांनी घेतलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि नंतरचा जो काही बौद्ध काळ किंवा गौतम बुद्धांच्या काळामध्ये बौद्ध धर्माचा जो काही प्रसार झालेला आहे तर तो प्रसार होण्यामागं हेही एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे उत्तर वैदिक काळामध्ये जाती व्यवस्थेनं खूपच त्या ठिकाणी कठोर बंधनं काही जातींवर काही लादलेले होते. त्यानंतर वर्णभेदानुसार उपनयन संस्कार जे आहेत तर ही देखील वेगवेगळ्या वर्षांना होत असत. जसं की ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी 8 वर्ष, क्षत्रियांसाठी 11 वर्ष आणि वैश्यांसाठी 12 वर्ष. याच्यामध्ये शूद्रांचा उल्लेख नाहीये कारण शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी गुरुकुल शिवाय म्हणजे इथं शिक्षण व्यवस्था फक्त गुरुकुल पद्धतीचीच होती का तर नाही, तर काही प्रमाणामध्ये ब्राह्मण संघ या पद्धतीचा देखील आपल्याला उल्लेख त्या काळामध्ये आढळतो. आता थोडंसं वेद जे आहेत तर त्यांच्याबद्दल जर पाहायचं झालं तर बहुतांश आता वेदांच्या बाबत जर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, वेदांची निर्मिती कोणी केली तर त्याचा एकच कोणीतरी लेखक नाही. म्हणजे जे काही बहुतांश तज्ज्ञांचं म्हणणं आहे तर त्यानुसार वेदांची निर्मिती, वेदांची रचना यांचं लेखन जे आहे तर ते अनेक वर्ष चाललेलं आहे आणि अनेकांचा ह्याच्यामध्ये सहभाग आहे. बरोबर आहे, अनेकांचा ह्याच्यात सहभाग आहे. सर्वात प्राचीन असं लिखित जर काही असेल तर ते म्हणजे ऋग्वेद. जगामध्ये सर्वात प्राचीन
लिखित स्वरूपामधलं एखादं त्या ठिकाणी साहित्य असेल तर ते कोणतं आहे बरं? ऋग्वेद, जे की एक महत्त्वाचा वेद आहे, सर्वात प्राचीन असा वेद आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बहुतांश वेद जे आहेत तर हे पद्य स्वरूपामध्ये येतं, पण काही वेदांचा भाग हा गद्य स्वरूपामध्ये देखील आपल्याला पाहायला भेटतो. पद्य म्हणजे कवितेच्या स्वरूपामध्ये, त्या ठिकाणी गद्य म्हणजे काय तर आपलं जे काही उतारे असतात तर त्या पद्धतीनं. पूर्ववैदिक काळामध्ये शिक्षणात स्त्रियांना म्हणजे शिक्षण घेण्याचा स्त्रियांना अधिकार होता का? तर निश्चितच होता. या काळामधल्या महत्त्वाच्या स्त्रिया ज्या आहेत तर त्यांचे नावं तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, ममता, अपाला या काही महत्त्वाच्या स्त्रिया. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, अपाला आणि ममता. ओके. तसेच या काळामध्ये काही महत्त्वाचे विद्यापीठ होते का? तर निश्चित होते. मित्रांनो तक्षशिला आणि काशी हे दोन महत्त्वाचे विद्यापीठ आपल्याला वैदिक काळात पाहायला भेटतात. तक्षशिला विद्यापीठ कुठं आहे? तर सध्याच्या साधारणतः जो पाकिस्तानचा भाग आहे त्याच्यात रावळपिंडीच्या जवळ तुम्हाला तक्षशिला विद्यापीठाचं स्थान सांगता येईल. हे विद्यापीठ भारताच्या वायव्य सीमेवर, बरोबर आहे, आणि त्यामुळेच नंतरच्या काळामध्ये किंवा त्या काळातही जी काही पाश्चिमात्य संस्कृती, पाश्चिमात्य शिक्षण, पाश्चिमात्य कला जे आहेत तर त्यांचा सगळ्यात पहिल्यांदा प्रभाव किंवा त्या गोष्टींना स्वीकारणारं जे काही विद्यापीठ आहे तर ते म्हणजे तक्षशिला विद्यापीठ, बरोबर आहे. त्यानंतर काशी म्हणजेच काय तर बनारस. बनारस या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे आत्तापर्यंतचं सगळ्यात प्राचीन शहर आहे हे जगात, जे आजही अस्तित्वात आहे, बरोबर आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, बनारसपेक्षाही कदाचित प्राचीन शहर असतील पण ते नष्ट होऊन गेले. हे असं शहर आहे बनारस की जे सर्वात प्राचीन आहे आणि आजही आहे, बरोबर आहे. अशा शहरांचं जर त्या ठिकाणी रँकिंग लावलं तर सगळ्यात प्राचीन कोणतं आहे? बनारस. आणि या ठिकाणी बनारस विद्यापीठ किंवा काशी विद्यापीठ ही प्राचीन काळापासून होतं. तक्षशिला विद्यापीठात काही गोष्टी फार प्रसिद्ध होत्या शिक्षणासाठी. त्यामध्ये वैद्यक, युद्धकला आणि स्थापत्य. वैद्यकाचा म्हणजेच मेडिसिनचा जर विचार केला तर इथं जीवक नावाचा एक विद्यार्थी होता. नंतर तो बिंबिसार नावाचा जो काही सम्राट होऊन गेला ना तर त्याचा राजवैद्य म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. लक्षात आलं का? सुप्रसिद्ध वैद्य जो जीवक आहे ना तर तो तक्षशिलेचाच विद्यार्थी होता आणि तो नंतर मगध सम्राट जो बिंबिसार होता तर त्यांचा राजवैद्य होता. म्हणजे असंही विचारलं जाऊ शकतं की जीवक हे प्रसिद्ध वैद्य कोणत्या विद्यापीठाचे विद्यार्थी होते? तर ते तक्षशिला विद्यापीठाचे विद्यार्थी होते. त्यानंतर तक्षशिला विद्यापीठात आणखी काही गोष्टी विशेष होत्या, ते म्हणजे शिल्पकलेमध्ये त्यांनी गौतम बुद्धांचे शिल्प जे काही आहेत तर ते ग्रीक स्थापत्य शैलीनुसार, ग्रीक शिल्पकलेनुसार त्यांनी विकसित करणं शिकलं होतं. लक्षात घ्या, हे वायव्य सीमेवरचं सीमेवर्ती भागातलं विद्यापीठ असल्यामुळं तिकडं ग्रीकांचा यांच्याशी संपर्क आला आणि त्यामध्ये ग्रीक शिल्पकला जी आहे तर त्यांनी शिकून घेतली आणि त्यामधून त्यांनी सुंदर पद्धतीच्या गौतम बुद्धांच्या मूर्ती ज्या आहेत तर त्या बनवण्याची टेक्निक डेव्हलप केली. त्यासोबतच आधुनिक काळाचा जर विचार केला ना मित्रांनो तर या बनारसचा एक आणखी एका पद्धतीनं उल्लेख करावा लागेल. तुम्ही बनारस हिंदू युनिव्हर्सिटी BHU बद्दल नक्कीच ऐकलेलं असेल. मित्रांनो ते BHU जे आहे तर ह्याच्या आधी तिथं एक कॉलेज होतं. आज युनिव्हर्सिटी जरी असली तर त्याच्या आधी एक कॉलेज होतं आणि ते कॉलेज स्थापन केलं होतं ॲनी बेझंट यांनी. ॲनी बेझंट यांचा स्वातंत्र्य संग्रामामध्ये निश्चितच तुम्ही उल्लेख ऐकलेला असेल. तर या ठिकाणी जसं प्राचीन या बनारसमध्येच काशी विद्यापीठ होतं तसंच आधुनिक काळामध्ये देखील एक विद्यापीठ आहे BHU, त्याला आता IITचा दर्जा देखील. त्याच्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला थोडंसं पुढच्या टप्प्यामध्ये जायचंय. तो टप्पा म्हणजे बौद्ध शिक्षण. मित्रांनो साधारणतः इसवी सनाचं 6वं शतक, इसवी सनापूर्वीचं 6वं शतक जे आहे तर हे या दृष्टीनं महत्वाचं आहे. बौद्ध शिक्षण पद्धतीमध्ये अंतिम टार्गेट काय असायचं? निर्वाण प्राप्ती. म्हणजे अगदी हिंदू व्यवस्थेनुसार ज्याला आपण मोक्ष प्राप्ती म्हणतो साधारणतः त्याच पद्धतीचं या ठिकाणी याचा आपण अर्थ घेऊ शकतो. निर्वाण प्राप्ती म्हणजे मुक्तीचा मार्ग शिकवणे. गौतम बुद्धाचे महत्त्वाचे जे काही विचार होते तर त्यांचे महत्त्वाचे जे मूल्य होते ते म्हणजे अहिंसा, करुणा, मैत्री आणि संयम. त्यासोबतच या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी भिक्षू निर्माण करणं हेही एक महत्त्वाचं असं टार्गेट होतं. व्यावहारिक आणि तार्किक विचारसरणीचा विकास या शिक्षणाच्या माध्यमातून व्हायचा बौद्ध शिक्षण प्रणालीनुसार. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं सर्व समाजासाठी शिक्षणाचे दारे हे खुले होते आणि समाजामधल्या स्त्रियांना देखील शिक्षणाचा अधिकार होता. कोणत्याही पद्धतीनं सामाजिक किंवा लिंगाधारित भेदभाव बौद्ध शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत
आता या ठिकाणी सर्वांसाठी शिक्षण खुले हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले. स्त्रियांसाठी भिक्षुणी संघाची देखील स्थापना झाली होती आणि या काळामध्ये काही स्त्रिया खरोखर म्हणजे जसं आपण गार्गी मैत्री यांचा उल्लेख केलेला आहे, तर बौद्ध शिक्षण व्यवस्थेमध्ये देखील आपल्याला काही स्पेसिफिक स्त्रियांचा वारंवार उल्लेख त्या ठिकाणी ऐकायला भेटतो की त्यांनी खूप मोठं काम त्या काळामध्ये केलेलं आहे. आता हे शिक्षण कुठं दिल्या जायचं, तर हे विहारांमध्ये शिक्षण दिल्या जायचं. जसं आपण गुरुकुल प्रणाली वैदिक शिक्षण व्यवस्थेमध्ये पाहिली, तर इथं मात्र गुरुकुल नव्हतं. इथं जे ठिकाण होतं शिक्षणाचं तर ते आहे विहार, हे लक्षात ठेवा. आणि संघातील वरिष्ठ भिक्षू जे आहेत तर ते शिक्षक म्हणून काम करायचे, विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करायचे. आता मठ शिक्षण म्हणजे विहार, महाविहार, स्तूप, संग्राम हे शिक्षणाचे केंद्र होते. पण तरी देखील या ठिकाणी स्पेसिफिकली जर उत्तर द्यायचं असेल तर विहार किंवा महाविहार. स्तूप जे आहेत तर ते थोडेसे शिकवण्यापेक्षा धार्मिक स्थळ म्हणून जास्त महत्त्वाचे ठरतात. त्यानंतर या ठिकाणी जे शिक्षण दिलं जायचं तर ते तार्किक आणि चर्चात्मक असं शिक्षण होतं, ज्या ठिकाणी प्रॉपर संवाद, वादविवाद याद्वारे विषय शिकवल्या जायचे. प्रश्नोत्तर पद्धतीचा या काळामध्ये प्रभावी असा वापर केला जायचा. त्यानंतर साधेपणा आणि नैतिकता या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. म्हणजे एकंदर या काळामध्ये विद्यार्थ्यांनी शान शौक असो किंवा इतर जे काही ऐहिक जीवनाचे महत्त्वाचे घटक समजले जातात तर त्यापासून दूर राहणं अपेक्षित होतं. त्यानंतर धम्म आणि विनय यावर आधारित हे शिक्षण होतं. साहजिकच हे सगळं शिक्षण गौतम बुद्धांच्या विचारांवर आधारित होतं. त्यांच्या विचारांवर आधारित जे काही ग्रंथ लिहिलेले येतं तर त्यावर हे आधारित होतं. तर इथं मित्रांनो त्रिपिटक हे जे आहेत तर हे फार महत्त्वाचे ठरले. मित्रांनो प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण असं 3 कॅटेगरीमध्ये किंवा शिक्षणाचे 3 स्तर होते. प्राथमिक शिक्षणामध्ये काय व्हायचं तर सामान्य जनता किंवा गृहस्थांसाठी हे शिक्षण असायचं. ह्याच्यामध्ये फार जास्त काही ॲडव्हान्स लेवलचं शिकवलं जायचं नाही. म्हणजे एकंदर त्या व्यक्तीला साक्षर केलं जायचं, जुजबी हिशोब वगैरे शिकवल्या जायचे. माध्यमिक शिक्षण जे आहे तर ते सामान्य भिक्षूंसाठी असायचं, ज्यामध्ये त्रिपिटकांचं अध्ययन त्यांच्याकडून करून घेतलं जायचं. ठीक आहे, ज्यामध्ये सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक यांचा समावेश होता. आणि उच्च शिक्षण जे आहे तर ते अशा भिक्षूंसाठी असायचं की ज्यांना विद्वान व्हायचं. बरोबर आहे. आणि मग ह्याच्यामध्ये तर्कशास्त्र, दर्शन, तात्विक विवेचन आणि बौद्ध न्यायशास्त्र इत्यादी घटक त्या ठिकाणी शिकवले. आता शिक्षणाचे स्वरूप जेव्हा आपण पाहतो तेव्हा साहजिकच त्रिपिटक उल्लेख मी आधीच केलेला आहे. साधारणतः माध्यमिक स्तरावर ह्या त्रिपिटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागायचा. त्रिपिटक म्हणजे एकंदर 3 ग्रंथ आहेत. ह्याच्यामध्ये एक म्हणजे विनय पिटक. त्या विनय पिटकामध्ये आचारसंहिता जी आहे तर ती शिकवल्या जायचे. त्यानंतर सुत्त पिटक ह्याच्यामध्ये गौतम बुद्धांचे उपदेश जे आहेत तर त्यांचं अध्ययन व्हायचं. आणि अभिधम्म पिटकामध्ये गौतम बुद्धांचं जे काही बौद्ध तत्वज्ञान आहे आणि मानसशास्त्र इत्यादी घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जायचा. म्हणजे जर कधी त्रिपिटक जे विचारले कोणकोणते आहेत तर तुम्हाला हे सांगता यायला पाहिजे. विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक. या प्रत्येक पिटकामध्ये कशाचा अभ्यास व्हायचा हे देखील तुम्हाला माहिती असणार. ठीक आहे. जे शिक्षण असायचं ते तार्किक आणि तात्विक पद्धतीचं शिक्षण होतं. भाषा कोणती वापरल्या जायचे तर बहुतांश बौद्ध ग्रंथ आपल्याला पाली भाषेत अभ्यासायला भेटतात आणि पाली ही त्यावेळेसची लोकभाषा होती. आणि मग ह्याचा फायदा काय झाला तर साक्षरता वाढण्यामध्ये. एक लक्षात घ्या, जी भाषा सामान्य लोक वापरतात तर तीच भाषा शिक्षणामध्ये जर वापरल्या जात असेल तर साहजिकच शिक्षणाचा प्रसार वाढणार. आणि शिक्षणाचा प्रसार वाढण्याचा जो फायदा आहे ते समाज साक्षर होणार. म्हणजे एकंदर इथं अगदी आपल्या सध्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये देखील मातृभाषा महत्त्वाची का समजल्या जाते. प्राथमिक स्तरावर का होईना पण मातृभाषेतून शिक्षण द्या असं का हिरिरीनं आग्रहानं सांगितलं जातं. त्याचं कारण त्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या जीवनभर तुम्हाला उपयुक्त ठरणाऱ्या आहेत तर त्या मातृभाषेतून जर समजून घेतल्या तर त्या कायमस्वरूपी आणि दीर्घकाळासाठी तुम्हाला लक्षात राहतात. आणि मग इथं पाली भाषेचा देखील याच पद्धतीनं फायदा झालेला आहे. चिकित्सा, गणित, खगोलशास्त्र हे जे आहेत तर या विषयांचं जे विज्ञानविषयक विषय येतं तर त्यांचं देखील ज्ञान इथं दिल्या जायचं. त्याच्यानंतर आपण बौद्ध शिक्षण पद्धतीविषयी काही आणखी महत्त्वाच्या फॅक्ट्स ज्या आहेत तर त्या थोडक्यात पाहूया. मित्रांनो बौद्ध शिक्षण पद्धतीमध्ये जे सगळ्यात महत्त्वाचे मूल्य होते ज्याच्यावर भर दिला जायचा तर ते आहे क्षमा, शांती, अहिंसा आणि दया. हेच मूल्य गौतम बुद्धांनी सांगितलेले आहेत ना. म्हणजे या गोष्टींना प्रचंड महत्त्व होतं. क्षमा, शांती, अहिंसा आणि दया. बुद्धांनी कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर बघा 4 आत्मसत्य सांगितलेले आहेत. दुःख,
दुःख समुदाय, दुःख निरोध आणि दुःख निरोधगामिनी, बरोबर आहे. त्याच्यानंतर बौद्ध शिक्षण पद्धतीचं महत्त्वाचं जे काही अंतिम टार्गेट होतं ते म्हणजे निर्वाण प्राप्ती. तसं जर हिंदू धर्मग्रंथांमध्ये जर बघितलं तर मोक्ष प्राप्तीला महत्त्व दिलेलं आहे, तर तसं बौद्ध शिक्षण पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काही अंतिम घटक किंवा जे टार्गेट आहे तर ते काय बरं, निर्वाण. शिक्षण हे विहारांमधून दिल्या जायचं ऑलरेडी सांगितलंय मी. आता जसं आपण वैदिक परंपरेमध्ये सांगितलं की उपनयन संस्कार झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं शिक्षण चालू व्हायचं, तर इथं कोणता असा एखादा विधी होता का, तर यस होता. अब्जा नावाचा विधी होता आणि हा विधी 8व्या वर्षी व्हायचा. हा विधी झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं शिक्षण जे आहे तर हे सुरू व्हायचं आणि या काळामध्ये तो विद्यार्थी श्रमण या नावानं ओळखला जायचा, बरोबर आहे. तो विद्यार्थी जो आहे तर त्याला कोणत्या नावानं ओळखलं जायचं, श्रमण. आणि ज्या विधीनं शिक्षणाची सुरुवात व्हायची तर तो विधी म्हणजे अब्जा. त्याच्यानंतर शिक्षणाचा कालावधी हा 12 वर्षांचा होता. म्हणजे बघा इथं या ठिकाणी आपण वैदिक काळामध्ये देखील ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी उपनयनाचा जो काही जे योग्य वय आहे तर ते 8 वर्षच म्हटलेलं आहे आणि तिथं देखील शिक्षण जे काही आवश्यक असणारं शिक्षण आहे तर ते 12 वर्ष व्हायचं. म्हणजे 8 + 12 म्हणजे 20 वर्ष. इथं हा औब्जा नावाचा विधी देखील 8व्या वर्षी व्हायचा आणि तिथून शिक्षण हे 12 वर्ष चालायचं. म्हणजे एकंदर या ठिकाणी 20वं वर्ष कंप्लीट व्हायचं आणि इथून पुढं त्या विद्यार्थ्याला उच्च शिक्षण घ्यायचंय का हे महत्वाचं आहे, ते त्याच्या मनावर होतं. आजही बरेच जण 12वी पर्यंत शिक्षणानंतर शिक्षण सोडून देतात. तसंच इथंही आहे. पुढे एखाद्याला शिक्षण जर घ्यायचं असेल तर त्याला विद्यापीठांमध्ये त्या ठिकाणी जाता येत होतं का, तर निश्चितच जाता येतं. बौद्ध काळामध्ये खूप नामवंत असे विद्यापीठ आपल्याला पाहायला भेटतात, जसं की नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, अवंती या पद्धतीचे विद्यापीठ या काळामध्ये अत्यंत प्रसिद्ध. या विद्यापीठांमध्ये नालंदा सारख्या विद्यापीठामध्ये फक्त भारतातूनच नाहीये मित्रांनो, अगदी जापानपासून विद्यार्थी इथं यायचे, चीनमधून विद्यार्थी यायचे, तिबेटमधून विद्यार्थी यायचे, म्यानमारमधून विद्यार्थी यायचे, बरोबर आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज ज्या काही आपण एंट्रन्स टेस्ट म्हणतो, जसं की इंजिनिअरिंगला जायचं असेल तर सीट किंवा जेईई सारखी एक्झाम द्यावी लागते, MBBS व्हायचं असेल तर नीट सारखी एक्झाम द्यावी लागते. या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एंट्रन्स टेस्ट होती, ती खूप अवघड अशी टेस्ट होती, लक्षात घ्या. तर एकंदर इथं 20व्या वर्षानंतर म्हणजे एकंदर हे 12 वर्षांचं शिक्षण झालं, त्या विद्यार्थ्याचं 20 वर्ष पूर्ण झाली. आता त्याच्यानंतरचं त्याला उच्च शिक्षण जर घ्यायचं असेल तर तो घेऊ शकत होता, किंवा त्याला संघामध्ये राहायचं असेल म्हणजे धार्मिक शिक्षणासाठी तर तो संघामध्ये देखील राहू शकत होता. संघात जर राहिला तर त्याला आचार्य पदवी मिळत असे, बरोबर आहे. जर संघात राहिला तर त्याला आचार्य पदवी मिळत असे. त्याच्यानंतर शिक्षण हे पाली भाषेतून होतं. मी तुम्हाला सांगितलंय बौद्ध काळातील शिक्षण संस्था ह्या लोकशाही तत्वावर चालत असत आणि तिथं जे वरिष्ठ भिक्षू असायचे किंवा जे ज्ञानी विद्वान होते तर त्यांच्या माध्यमातून ती पूर्ण शिक्षण संस्था चालवल्या जायची. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता, बरोबर आहे. कोणत्याही पद्धतीचा सामाजिक भेदभाव शिक्षणामध्ये आढळत नव्हता. गुरुकुल पद्धत किंवा गुरुकुल ही पद्धती मात्र बौद्ध काळामध्ये पाहायला भेटत नाही, त्याच्याऐवजी विहारामधून शिक्षण दिल्या जायचं. आता पुढचा महत्त्वाचा जो काही घटक आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचा तर तो म्हणजे प्राचीन भारतातले महत्त्वाचे विद्यापीठ. त्याच्यावर प्रश्न येतात का, तर निश्चितच येतात. विद्यापीठांचं स्थान कोणतं होतं, विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती, कधी झाली होती, त्यासोबतच त्या विद्यापीठांमध्ये जे काही प्रमुख शिक्षक विद्यार्थी जे काही होते तर त्यांची नावं देखील विचारले जाऊ शकतात. यामध्ये पहिलं विद्यापीठ आपल्याला पाहायचे तक्षशिला विद्यापीठ, भारताच्या वायव्य सीमारेषेवरचं विद्यापीठ आहे. सध्याच्या पाकिस्तानमध्ये जी काही रावळपिंडी आहे ना तर त्याच्या जवळ ह्याचं स्थान आपल्याला पाहायला मिळतं. आज या पद्धतीनं नष्ट झालेल्या स्वरूपात आपल्याला आढळतं. इसवी सनाच्या पूर्व 7व्या शतकामध्ये म्हणजे जगातलं सगळ्यात प्राचीन विद्यापीठ म्हणून तक्षशिलाला ओळखलं जायचं. फर्स्ट फायनेस्ट ओल्डेस्ट नॉन युनिव्हर्सिटी इन दी, कळलं का. तक्षशिला या दृष्टीनं महत्वाचं आहे. जगातील पहिले प्राचीन विद्यापीठ म्हणून तक्षशिलेला मान दिला जातो. अनेक विद्वान शासक यांचे शिक्षण याच तक्षशिला विद्यापीठामध्ये पूर्ण झालेलं आहे. गुरु शिष्य परंपरेवर म्हणजे एकंदर आपण जे वैदिक काळामध्ये असणारे 2 विद्यापीठ पाहिले महत्वाचे, एक म्हणजे तक्षशिला आणि दुसरे काशी विद्यापीठ. म्हणूनच इथं गुरु शिष्य परंपरेवर असं शिक्षण व्हायचं. स्वतंत्र शिक्षकांकडून शिक्षण व्हायचं, एकत्रित वर्ग नसायचे आणि प्रवेशासाठी वयोमर्यादा किंवा सामाजिक अडथळा इथं नव्हता.
काही महत्त्वाचे जे विषय इथं शिकवले जायचे तर त्याच्यामध्ये आयुर्वेद, अर्थशास्त्र, युद्धकला, वेद, धर्मशास्त्र, संगीत, न्यायशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, म्हणजे एकंदर सगळेच काही आध्यात्मिक विषय नव्हते, अगदी ऐहिक जीवनासाठी महत्त्वाचे विज्ञानाशी संबंधित असणारे विषय देखील तिथे शिकवले जायचे। प्रसिद्ध विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर चाणक्य, चरक, पाणिनी यासारखे म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासातले नामवंत जे नाव आहेत तर हे या विद्यापीठाशी संबंधित आहेत। त्यासोबतच आपण दिवक याचा देखील उल्लेख इथं केलेला आहे। काशी विद्यापीठाबद्दल पाहूया। काशी म्हणजेच वाराणसी स्थान आहे उत्तर प्रदेश। वैदिक काळापासूनचं हे शिक्षण केंद्र प्रसिद्ध शिक्षण केंद्र आहे। वैदिक शिक्षणासाठी हे प्रसिद्ध होतं। ठीक आहे, हिंदू धर्माचे प्राचीन धार्मिक आणि तात्विक केंद्र म्हणून देखील या ठिकाणी वाराणसीला, त्याला बनारस देखील म्हटलं जातं, तर त्याला ओळखलं जातं। शिक्षण हे मुख्यतः ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी होतं। हे कुठेतरी याचं लिमिटेशन म्हणता येईल। ज्योतिष, संस्कृत शिक्षण, वेद, उपनिषद यावर इथं भर होता। ठीक आहे, त्याच्यानंतरचं पुढचं विद्यापीठ पाहायचं आपल्याला नालंदा। नालंदा विद्यापीठ सगळ्या विद्यापीठांमध्ये वेगळं पडतं। तर कारण काय, या विद्यापीठाची जी काही आकार असो किंवा विद्यार्थी संख्या असो, शिक्षकांची संख्या अवाढव्य म्हणता येईल। जवळपास 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी नालंदा विद्यापीठामध्ये। शिक्षकांची संख्या किती होती तर शिक्षकांची संख्या 1,500 पेक्षा जास्त होती। 1,500 पेक्षा जास्त शिक्षकांची संख्या होती। या सगळ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण तर तिथं व्हायचं, पण यांच्या राहण्याची सोय देखील तिथंच होती। नालंदा विद्यापीठाच्या भोवती त्या ठिकाणी प्रॉपर असा एक काय म्हणता येईल तटबंदी होती। म्हणजे एकंदर हे विद्यापीठ एखाद्या किल्ल्याप्रमाणे अभेद्य वाटायचं। दुर्दैवानं हे विद्यापीठ 12व्या शतकात करण्यात आलं बख्तियार खिलजीच्या माध्यमातून। जेव्हा मुस्लिम आक्रमण भारतावर व्हायला लागले तर त्याचाच परिणाम म्हणजे 12व्या शतकामध्ये या ठिकाणी एक नामवंत असं विद्यापीठ ज्यानं भारताचा सुवर्ण काळ अनुभवला तर हे विद्यापीठ विशेष कार्य। पण कुठंतरी या वाईटातूनही भारत सरकारने एक चांगली गोष्ट करण्याचा प्रयत्न केला, ते म्हणजे नालंदा विद्यापीठाचं पुन्हा एकदा पुनर्स्थापना केलेली। नव्यानं नालंदा विद्यापीठ उभारलेलं आहे आणि हे जे जुनं नालंदा विद्यापीठ आहे त्याचे अवशेष सापडले तर 1958 ला या अवशेषांना संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आलेला आहे। कोणता बरं? संरक्षित स्मारक। कोण देतं बरं हा दर्जा? तर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून हा दर्जा देत असतो। कोणी स्थापन केलं होतं विद्यापीठ तर 5व्या शतकामध्ये हे विद्यापीठ कुमार गुप्त यांनी स्थापन केलं होतं। गुप्त राजवट, गुप्त सम्राट जे होते तर त्यामध्ये कुमार गुप्तानं 5व्या शतकामध्ये हे विद्यापीठ स्थापन केलं। तक्षशिला याच्याही पूर्वीचं, इसवी सनापूर्वीचं होतं, हे मात्र इसवी सनानंतरचं। स्थान जर पाहिलं तर बिहार राज्यात जे राजगीर होतं तर त्याच्या जवळ ह्याचं स्थान होतं। आता नालंदा या शब्दाचा अर्थ बघा। नालंदा म्हणजे नो अलमदा, म्हणजेच सतत ज्ञान देणारे विद्यापीठ। नालंदाचा अर्थ जर विचारला तर नो अलम का, याचा अर्थ काय? जिथं ज्ञान घेण्याची भूक संपत नाही ते ठिकाण म्हणजे नालंदा। जगप्रसिद्ध असं बौद्ध विद्यापीठ होतं। इथं कुठून विद्यार्थी यायचे तर चीन, तिबेट, कोरिया, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, त्यावेळेस उत्तर दक्षिण कोरिया असं काही नव्हतं, कोरियामधून विद्यार्थी यायचे, जपानमधून विद्यार्थी यायचे। मित्रांनो, इथं निवासी व्यवस्था होती, म्हणजेच विद्यार्थी शिक्षक हे विद्यापीठाच्या परिसरामध्येच त्यांची राहण्याची सोय होती। संघटित इथं ग्रंथालय होतं, 9 मजली ग्रंथालय होतं मित्रांनो, ज्याचं नाव होतं धर्मगुंज। असं म्हटलं जातं की जेव्हा हे विद्यापीठ जाळलं तेव्हा ह्याचं ग्रंथालय जे त्या काळातलं सगळ्यात मोठं ग्रंथालय होतं तर ते काही महिने जळत होतं। तिथले पुस्तकं जे आहेत तर ते काही महिने जळत होते। ठीक आहे, तर त्या ग्रंथालयाचं नाव देखील लक्षात ठेवा, धर्मगुंज। इथं प्रवेश परीक्षा होती, एंट्रन्स टेस्ट होती आणि ही एंट्रन्स टेस्ट जी आहे तर त्या विद्यापीठाच्या दरवाजावर एक विद्वान पंडित बसलेला असायचा, त्याच्या माध्यमातून ही परीक्षा व्हायची। ठीक आहे, आणि मग त्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पास व्हायचे तर ते विद्यार्थी त्यांचं शिक्षण व्हायचं। शिक्षण मोफत होतं, निवास मोफत होता, खाणं मोफत होतं, बरोबर आहे। त्याच्यानंतर इथं 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि या ठिकाणी 1500च्या आसपास शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते। आता हे सगळं वर्णन कोणी केलेलं आहे तर हु यन संग, जो काही चीनी प्रवासी होता ना तर त्यानं हे वर्णन केलेलं आहे। त्याच्यानंतर शिकवले जाणारे विषय सगळेच विषय होते, आध्यात्मिकही होते आणि विज्ञानविषयक विषय होते। चिकित्सा, व्याकरण, खगोलशास्त्र, गणित, तर्कशास्त्र, बौद्ध धर्म। 12व्या शतकामध्ये बख्तियार खिलजीनं विद्यापीठ नष्ट केलेलं आहे। 1958 ला
जे काही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आहे, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, तर त्यांनी याला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा दिलेला आहे. 2010 मध्ये भारत सरकारने एक उत्तम असा निर्णय घेतलेला आहे, ते म्हणजे याच परिसरामध्ये नव्यानं नालंदा विद्यापीठाची पुनर्स्थापना झालेली आहे आणि हे विद्यापीठ चालू देखील झालेलं आहे. या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू हे काही साधे सुधे नाही आहेत, तर नोबेल पारितोषिक विजेते भारतीय अर्थतज्ञ जे आहेत अमर्त्य सेन, तर त्यांना हा मान दिलेला आहे. नव्यानं स्थापन झालेल्या नालंदा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू. त्याच्यानंतर पुढचं विद्यापीठ म्हणजे विक्रमशिला विद्यापीठ. हे देखील बिहारमध्ये जे भागलपूर आहे गंगेच्या काठावर, तर तिथं एका टेकडीवर हे विद्यापीठ होतं. त्या विद्यापीठाला नालंदा विद्यापीठाच्या आचार्यांनी किंवा तिथले जे काही शिक्षक आहेत तर त्यांनी मोठ्या प्रमाणात सुरुवातीच्या काळात मदत केलेली होती. नालंदा इतकं मोठं नव्हतं, पण बऱ्यापैकी मोठं होतं. 8व्या शतकामध्ये पाल सम्राट जो धर्मपाल आहे, तर त्यांनी ह्याची स्थापना केलेली आहे. नालंदाची स्थापना कोणी केलेली आहे? कुमारगुप्तानं. ठीक आहे. आणि ह्याची स्थापना मात्र पाल राजवट होती बघा, साधारणतः बंगाल प्रांतामध्ये. तर त्यांनी त्यातला जो सम्राट आहे धर्मपाल, तर त्यांनी ह्याची स्थापना केलेली आहे. नालंदा नंतरचे दुसरे महत्त्वाचे बौद्ध असं शिक्षण केंद्र म्हणून या विक्रमशिलाला कन्सिडर केलं जातं. त्याच्यानंतर वैशिष्ट्य काय, तर इथं देखील प्रवेश प्रक्रिया प्रॉपर होती. बौद्ध तत्वज्ञानावर इथं अभ्यास व्हायचा. 3 तिबेटमधले विद्यार्थी देखील इथं शिक्षणासाठी यायचे. जे विषय शिकवले जायचे तर ते इथं पाहू शकता. त्याच्यानंतरचं पुढचं विद्यापीठ आहे वल्लभी विद्यापीठ. हे आपल्याला गुजरातमध्ये पाहायला भेटतं. ठीक आहे. गुजरातमध्ये जो सौराष्ट्र भाग आहे ना, तर तिथं मैत्रक राजवटीच्या दरम्यान 6व्या शतकामध्ये वल्लभी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. इथं धर्मशास्त्र आणि राज्यकारभार यासाठी हे विद्यापीठ शिक्षणासाठी प्रसिद्ध होतं. पुढचं आहे उज्जैनी विद्यापीठ, ज्याला अवंतिका विद्यापीठ देखील म्हटलं जायचं. आता उज्जैनी म्हणजेच काय, तर आजचं उज्जैन. आजचं जे काही उज्जैन नावाचं शहर आहे तुम्हाला नक्कीच माहिती असेल. तर इथं साधारणतः मौर्यपूर्व काळामध्ये या विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली होती. खगोलशास्त्र आणि गणित यासाठी हे विद्यापीठ प्रसिद्ध होतं. वराह मिहिर, कालिदास यासारखे जे काही प्रसिद्ध असे विद्वान, कवी, तत्वज्ञ, जे काही नाटककार वगैरे जे काही येतं, तर यांचं त्या ठिकाणी संदर्भ या विद्यापीठाशी होता. ठीक आहे. किंवा या विद्यापीठाशी संबंधित असणारे हे व्यक्तिमत्व येतं. तर इथे एकंदर आत्तापर्यंत जे काही आपण विद्यापीठांविषयी शिकलो, तर त्याचा सार असणारा हा टेबल आहे. तक्षशिला विद्यापीठ पाकिस्तानमध्ये सध्याच्या इसवी सन पूर्व 7व्या शतकामध्ये स्थापना आहे. वैद्यक, वेद, राज्यशास्त्रासाठी प्रसिद्ध आहे आणि जगातलं पहिलं असं हे विद्यापीठ आहे. काशी विद्यापीठ उत्तर प्रदेशामधल्या बनारस या शहरामध्ये वैदिक काळामधलं महत्त्वाचं विद्यापीठ आणि वेद, धर्मशास्त्र, ज्योतिष प्रसिद्ध. नालंदा विद्यापीठाचा जर विचार केला तर बिहारमध्ये याचं स्थान आहे. 5व्या शतकामध्ये कुमारगुप्तानं स्थापना केलेली आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचं असं विद्यापीठ, 10,000+ विद्यार्थी शिक्षण घेत होते. विक्रमशिला विद्यापीठाचा जर विचार केला तर 8व्या शतकामध्ये पाल राजवटीच्या काळामध्ये धर्मपालांची स्थापना केलेली आहे. नालंदा नंतरचं त्या ठिकाणी 2 नंबरचं महत्त्वाचं असं बौद्ध असं विद्यापीठ होतं. वल्लभी विद्यापीठाचा जर विचार केला तर गुजरातमधलं सौराष्ट्र भागामधलं हे विद्यापीठ आहे आणि उज्जैनी म्हणजेच आजच्या उज्जैनमध्ये असणारं हे प्राचीन असं विद्यापीठ. तर इथं या ठिकाणी मित्रांनो जे काही उच्च शिक्षण प्रणाली आहे तर त्याचं हे पहिलं लेक्चर इथं आपण कव्हर केलेलं आहे. आशा करतो तुम्हाला कोणत्याही पद्धतीची अडचण यामध्ये राहिलेली नाहीये. आपण मुख्यत्वे वैदिक शिक्षण पद्धती आणि नंतरची बौद्धकालीन शिक्षण पद्धती या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. म्हणजे एकंदर प्राचीन शिक्षण पद्धती कव्हर केलेली आहे. आता नंतरच्या लेक्चरमध्ये आपल्याला जी मध्ययुगीन काळामधली विशेषतः मुस्लिम राजवटीतली जी काही शिक्षण पद्धती आहे तर ती कव्हर करायची आणि त्यासोबतच ब्रिटिश काळामध्ये जी काही शिक्षणविषयक प्रगती भारतामध्ये करण्यात आलेली आहे तर ती देखील आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची. ठीक आहे. साधारणतः एक 3 ते 4 लेक्चरच्या माध्यमातून हा पूर्ण जो काही युनिट आहे तर तो संपून जाईल याची खात्री बाळगा. आणि तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी संपर्क कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तर तो दिलेला आहे. कोणत्याही पद्धतीचा डाऊट असेल तर संपर्क कधीही साधू शकता. तुमच्या अडचणी, तुमच्या शंका यांचा लवकर करण्याचा प्रयत्न करू. ओके. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरच्या निमित्तानं. खूप